Hello and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आजच्या या सेशन मध्ये आपण इंग्लिशचा पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस जो आपण वाचतोय चॅप्टर त्यालाच पुढे कंटिन्यू करू. आता आपण पुढे वाचणार आहे की कशा प्रकारे तिने आणि किती सारे जे आहे अचीवमेंट्स हासिल केले, किती सारे मेडल्स जिंकले आणि कोणकोणते त्या गोष्टी होत्या ज्या की आपल्याला अनेक प्रेरणा देऊ शकतात. तर चला वाचूया आपण पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. सो टुडे वी विल रीड अबाउट पी.व्ही. सिंधूज रिसेंट रिकॉग्निशन्स. म्हणजे की आता जे हालमध्ये त्यांनी रिकॉग्निशन्स तिला प्राप्त झाले आहेत त्या गोष्टींना वाचू आपण. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. तर 7 जुलै 2012 तिने सिंधूनी एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप जिंकली ती. Sindhu's performance at Malaysian Open 2013 made her win the maiden Grand Prix gold title. आणि ही जी परफॉर्मन्स होती ही ज्या प्रकारे खेळली मलेशियन ओपन 2013 मध्ये तिला त्याच्याने ती जिंकली द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल हे सुद्धा जिंकली ती. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist and women's singles at the badminton world championships. तर हिच्या जीवनाचा हिच्या कॅरियरचा जो सगळ्यात छान मोमेंट होता, जो सगळ्यात चांगला मोमेंट होता तो त्याच वर्षी आला 2013 मध्ये जेव्हा ती जी आहे भारताची पहिली मेडलिस्ट बनली इन वुमेन सिंगल्स. वुमेन सिंगल्स मध्ये म्हणजे की मुलींमध्ये बायकांमध्ये सिंगल्स खेळून ऍट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप्स मध्ये. तर हा तिच्या जीवनाचा एक फार मोठा कॅरियरचा एक माइलस्टोन होता. P.V. Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title. तर तिने जे आहे 2013 मध्येच जे आहे चा जो अंत होता साल 2013चा ऑन अ हॅप्पी नोट, तो एक हॅप्पी नोट वरती झाला बाय विनिंग मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स. हा तो जिंकली ती मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल अँड ऑल्सो वन द अर्जुन अवॉर्ड. आणि त्याच वर्षी तिला अर्जुन अवॉर्ड सुद्धा मिळाला आपल्या वडिलांसारखाच. वन ऑफ द हायेस्ट ऑनर्स फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इन द कंट्री. आपल्या देशात जे की हा सगळ्यात मोठा ऑनर आहे जो की स्पोर्ट्स पर्सनला मिळतो. जितकेही खिलाडी आहेत त्यांच्याकरता जर कोणाला अर्जुन अवॉर्ड मिळतो तर हा सर्वोच्च सन्मान असतो. In 2014 she won back-to-back medals in the World Badminton Championship. आता 2014 मध्ये तिला एकानंतर एक जे आहे मेडल्स मिळाले वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये and became the first Indian to do that. आणि अशा प्रकारे करणारी ही पहिली भारतीय झाली. In November 2015 she bagged a successive women's singles title at the Macau Open Grand Prix Gold. आता अशाच प्रकारे नोव्हेंबर 2015 मध्ये ती जी आहे सक्सेसिव्ह म्हणजे काय वन आफ्टर अनदर म्हणजे एका नंतर एक म्हणजे की त्याच्या आधी पण ती जिंकली होती आणि परत नेक्स्ट इयर ती वुमेन सिंगल्स टायटल जिंकली होती मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड मध्ये. म्हणजे 2013 मग 2015 असे बॅक टू बॅक ती जिंकत राहिली. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women Singles title. तर आता काय झालं की 2016 या वर्षी जे आहे तिला एक अनेक अचीवमेंट झाला, तिला एक अनेक उपलब्धी मिळाली. जेव्हा ती मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमेन सिंगल टायटल हे जिंकली होती. हे वुमेन्स मध्ये होतं, सिंगल्स टायटल होतं म्हणजे हे कोणत्याही डबल्स मध्ये नव्हतं. सिंगल्स म्हणजे ती एकटी आपल्या बलबुत्यावरती जिंकली. वेअर शी डिफिटेड स्कॉटलँड कर्स्टी गिल्मर इन द फायनल. जिथे की तिने कर्स्टी गिल्मर हे नाव आहे एकाचं स्कॉटलँडची जी खिलाडी होती हिला हरवलं होतं फायनल्स मध्ये. In August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. आणि एवढंच नाही तर ऑगस्ट मध्ये जे आहे ती सेमीफायनल ऑफ द वुमेन सिंगल्स ह्याच्यामध्ये पण पोहोचली सेमीफायनल्स पर्यंत 2016 मध्ये समर ऑलिम्पिक्सचे. आफ्टर डिफिटिंग कोणाला हरवून जी वर्ल्डची नंबर 2 विश्वाची नंबर 2 जी प्लेयर होती बॅडमिंटन मध्ये वँग यिहान तिला हरवून ती 2016 मध्ये सेमीफायनल पर्यंत पोहोचली. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर बीटिंग जपान्स नोझोमी ओकुहारा इन द वुमेन्स सिंगल्स सेमीफायनल्स इन द रिओ ऑलिम्पिक्स. आता एवढंच नाही
तर आता काय झालं, त्यांनी क्रिएटेड हिस्ट्री म्हणजे काय, सेट अ रेकॉर्ड, एक रेकॉर्ड रचला, एक इतिहास रचला. फायनल्स पर्यंत, रिचिंग द फायनल्स, फायनल मध्ये पोहोचली ती. जपानची नोझोमी ओकुहारा हिला जे आहे तिने हरवलं इन द वुमेन्स सिंगल्स सेमीफायनल. सेमीफायनल मध्ये तिला हरवलं रिओ ऑलिम्पिक्स मध्ये. शी वन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स, फायनल्स मध्ये तिला एक सिल्वर मेडल मिळालं, जे की फार मोठी गोष्ट होती. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मेरिन, आणि गोल्ड मेडल कोणाला मिळालं होतं, कॅरोलिना मेरिन, जी की स्पेनची होती, तिला मिळालं होतं. Later, she defeated Carolina Marin and won 2017 India Open Super Series title. आणि जिच्याशी ती हारली होती कॅरोलिना मेरिनची, तिला नंतर तिने 2017 मध्ये त्या कॅरोलिना मेरिनला सुद्धा हरवलं होतं आणि इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल हे ती जिंकली. नोटवर्दी ऑनर्स. आता नोटवर्दी ऑनर्स म्हणजे अनेक असे कोणते ऑनर्स आहेत जे की खूप तिच्या लाईफमध्ये खूप मोठा जो आहे स्थान ठेवतात आणि आपल्याला नोटवर्दी आहे. पण नोटवर्दीचं काय, रिमार्केबल, नोटेबल. अमंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसीव्ड आर द पद्मश्री इन 2015, विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया ऑफ इंडिया. तर अनेक जितकेही कोणते ऑनर्स आहेत जे तिला मिळाले, त्याच्यामध्ये जे नोटवर्दी जे की आपल्याला माहिती असले पाहिजे, त्याच्यामध्ये कोणचं आहे, जे सिंधूला मिळालं त्यातलं पद्मश्री. 2015 मध्ये तिला पद्मश्री, जो की भारताचा जो आहे 4था हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. 4th रँक येते सिव्हिलियन अवॉर्डची, म्हणजे अर्जुन रत्न, खेल अर्जुन मिळालं तिला, त्यानंतर हे 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारताचा 2015 मध्ये पद्मश्री हा सुद्धा मिळाला. फार मोठी अचीवमेंट होती. इन 2016 शी रिसीव्ड द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. अशाच प्रकारे 2016 मध्ये तिला राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड हा सुद्धा मिळाला. The best endorsement of Sindhu has been Kopichand's words about her dedication and commitment to the sport. आता जे तिच्या लाईफचं बेस्ट एंडोर्समेंट काय असतं, म्हणजे कन्फर्मेशन ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंदनी तिच्याकरता काही शब्द म्हटले होते तिच्या डेडिकेशन आणि कमिटमेंट वरती. म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट फेथफुल एफर्ट्स, जे ती पूर्ण आपल्या लगननी जे ती आपले खेळ शिकत राहिली आणि खेळ खेळत राहिली, त्याच्यावरती गोपीचंदचे हे शब्द होते. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड. तर तिच्या खेळामध्ये, तिचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रायकिंग फीचर जो आहे, जो की अगदी पाहण्यासारखा आणि घेण्यासारखा आहे, तो आहे तिचा ॲटिट्यूड, म्हणजे अ फिक्स्ड वे ऑफ थिंकिंग ऑर फीलिंग अबाउट समथिंग, की आपण कोणत्या वस्तूकडे कशा दृष्टिकोन ठेवतो, तर हे असतं आपला ॲटिट्यूड है ना. तर तिचा जो ॲटिट्यूड आहे गेम प्रती, अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. नेव्हर से डाय स्पिरिट म्हणजे नेव्हर गिव्ह अप होप. ती कधी गिव्ह अप नव्हती करत, ती कधी कोणत्या गोष्टीला सोडत नव्हती, कोणत्या वस्तू जर तिला हासिल करायचं तर ती करतच होती. तर हा तिचा जो स्पिरिट आहे हे गोपीचंदच्या हिशोबे सगळ्यात रिमार्केबल आहे. मग आहे, पीव्ही सिंधू हॅज बीन पुशिंग द एनव्हलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेयर had done before in the history of women's badminton in India. Now pushing the envelope चा अर्थ काय झाला, एक्सटेंड, रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल, म्हणजे आपली जेवढी क्षमता आहे त्याच्याहून जास्त आपण प्रयत्न करून त्याच्याही पुढे वाढवायचं. दॅट इज पुशिंग द एनव्हलप. सो पीव्ही सिंधू हॅज बीन पुशिंग द एनव्हलप. ही पुश करते एनव्हलपला, आपले जितके क्षमता आहे त्याला एक्सटेंड करत चालली, लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेअर, जसं आतापर्यंत कोणीच यंग बॅडमिंटन प्लेअरनी नाही केलं. हॅड डन बिफोर, त्याच्या आधी कधीच नव्हतं केलं. इन द हिस्ट्री ऑफ वुमेन्स बॅडमिंटन इन इंडिया, भारतात वुमेनची जी बॅडमिंटन आहे, म्हणजे स्त्रियांचं बॅडमिंटन मध्ये, ह्याच्या आधी कोणीच असं हिच्यासारखं नाही केलं. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career. In her own words. तर आता एक इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं होतं पीव्ही सिंधूला की तिचे जे आई वडील आहेत ते मेंटरिंग गायडन्स म्हणजे काय, ट्रेनिंग ऍडवाइजिंग, आपण ऍडवाइस देतो ना, मोठी लोक असतात आपल्या परिवारातील लोक, ऍडवाइस करतात, सांगतात की हे ठीक आहे, नाही ठीक आहे, त्यांचा काय रोल होता, त्यांनी कशा प्रकारे केलं आणि हाऊ इन्व्हॉल्व देवर, ते किती इन्व्हॉल्व होते तिच्या खेळामध्ये, इन हर स्पोर्ट्स कॅरियर, तिच्या कॅरियरमध्ये. तर तिने काय शब्द म्हटले हे जे आहे पुढचा आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण आपला इंग्लिश वर्कशॉपचा पार्ट पाहू. सो टू स्टार्ट विथ इंग्लिश वर्कशॉप, क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. हे आपण करत होतो आपल्या मागच्या सेशन मध्ये. ह्यालाच कंटिन्यू करू. क्वेश्चन नंबर 5 आपला होता, व्हॉट रोल डू सिंधूज पेरेंट्स प्ले ड्युरिंग हर इम्पॉर्टंट मॅचेस.
तिच्या इम्पॉर्टंट मॅचेस मध्ये, महत्वपूर्ण मॅचेस मध्ये तिच्या पेरेंट्सचा काय रोल होता. सिंधूज पेरेंट्स अटेंड हर टुर्नामेंट्स अँड टेल हर व्हॉट शी इज डुईंग. तर तिचे जे पेरेंट्स होते ते तिचे सगळे टुर्नामेंट जितकेही मॅचेस होते त्यांना येत होते आणि बघत होते आणि तिला सांगत होते की ती काय करते, कसं करते. हर फादर गिव्स हर समरी ऑफ हाऊ शी प्लेज. तिचे वडील तिला सांगत होते की ती कशी खेळते. अँड दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू हर. अँड हे जे आहे तिच्याकरता फार हेल्पफुल राहत होतं, मदतगार राहत होतं. बिकॉज एज आउटसाइडर्स हू लुक ॲट हर गेम नो मोर अबाउट हर एरर्स ऑर फॉल्ट्स. तर ऍज अ आउटसाइडर ते बाहेर बसून म्हणजे की ऑडियन्स मध्ये बसून बघत होते आणि सांगत होते की काय तिच्या चुका आहेत आणि काय ती सही करते, ते जे की तिच्या गेम करता बहुत जरुरी होतं. हर पेरेंट्स कॅन शो और डिस्क्राईब एक्झॅक्टली वेअर शी गोज रॉंग इन द गेम विच शी मे नॉट नोटीस इझिली. तर ती ते जे आहे तिला सांगत होते की तिच्या गेम मध्ये काय चुकीचं चाललंय आणि जे की तिच्याकरता वेअर शी मे नॉट नोटीस इझिली, ती जे स्वतः नोटीस नव्हते करू पावत ते तिचे पेरेंट्स नोटीस करून सांगत होते. व्हॉट मेसेज डज सिंधू कन्वे इन द लास्ट पॅराग्राफ. शेवटल्या पॅराग्राफ मध्ये सिंधूचा एक मेसेज आहे, तो काय आहे. अकॉर्डिंग टू सिंधू, इफ ही और शी इज वन ऑफ द टॉप प्लेयर्स अँड डज नॉट प्ले वेल अँड लुजेस इन द फर्स्ट और सेकंड राउंड, ही नॅचरली फील्स बॅड. तर जर कोणी सपोज कोणी टॉपचा प्लेअर आहे कोणताही गेम असो आणि तो चांगला नाही खेळत आणि कोणता गेम हारून जातो पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये, तर हे नॅचरल आहे की त्याला वाईट वाटेल. बट ही नीड्स टू कम आउट ऑफ द सिच्युएशन. पण हे जरुरी आहे की तो त्या सिच्युएशनच्या परिस्थितीच्या बाहेर निघे, त्या गोष्टीच्या हारच्या, अँड देन प्रॅक्टिस हार्ड आणि खूप प्रॅक्टिस करे अँड आयडेंटिफाय हिज हर मिस्टेक्स अँड लर्न फ्रॉम इट. आणि कुठे चूक झालीये त्याला ओळखून आणि परत से त्याच्याशी शिक घे आणि चांगल्या प्रकारे काम करे पुढे. ऑफकोर्स इट टेक्स टाइम टू कम आउट ऑफ इट, बट ही शी नीड टू कोप विथ. हा हे जरूर आहे की त्या गोष्टीच्या बाहेर येणं, हारच्या बाहेर येणं फार कठीण असतं, टाइम लागतो त्याच्यात, पण त्याला त्या गोष्टीशी कोपअप करून आणि बाहेर यायला पाहिजे. सिंधू कन्वेज दिस मेसेज इन द लास्ट पॅराग्राफ. तर शेवटल्या पॅराग्राफ मध्ये सिंधूनी हा मेसेज दिलेला आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3 आहे, प्रिपेअर अ प्रोफाईल फॅक्ट फाईल ऑफ पी.व्ही. सिंधू युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. काही पॉइंट्स दिले आहेत आणि आपल्याला एक फॅक्ट फाईल बनवायची आहे. तर बघा, फुल नेम पुसरला व्यंकट सिंधू, डेट ऑफ बर्थ दिली आपण 1995, फादर पी.व्ही. रामन, मदर पी. विजया, नेटिव्ह ऑफ आंध्र प्रदेश, तिथे तिचा जन्म झाला होता, स्टार्टेड बॅडमिंटन ऍट एज ऑफ 8. फर्स्ट कोच कोण होते, महबूब अली. सेकंड कोच पुलेला गोपीचंद. फर्स्ट मेजर अचीवमेंट एज ज्युनियर, एज अ ज्युनियर काय होतं तिचा अचीवमेंट, द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी, हा त्याचा पहिला अचीवमेंट होता. फर्स्ट इंटरनॅशनल विन काय होती तिची, ब्रॉन्झ मेडल ऍट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो, हा तिचा पहिला इंटरनॅशनल विन होता आंतरराष्ट्रीय. ऑनर्स रिसिव्ड, कोणते ऑनर्स मिळाले तिला, अर्जुन अवॉर्ड मिळाला 2013, पद्मश्री 2015, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड 2016, हे तिचे मेजर जे ऑनर्स मिळाले तिला. ग्रेटेस्ट विन काय, सगळ्यात मोठी तिची आतापर्यंतची जीत काय, इन 2016 वन सिल्वर मेडल इन द फायनल्स इन द रिओ ऑलिम्पिक्स, ही सगळ्यात मोठी तिची जीत होती. हर ग्रेट स्ट्रेंथ, तिची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे, हर ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट, तिचा जो ॲटिट्यूड आहे जे आता आपण वाचलं पुलेला गोपीचंदनी जे तिच्या बाबतीत म्हटलेलं आहे, आणि नेव्हर से डाय स्पिरिट म्हणजे ती आपली होप, आपली आशा कधीच नाही सोडत. सो अशा प्रकारे आपण जे आहे आजचाही सेशन आपला फिनिश झालेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्याचा जो कन्क्लुडिंग पार्ट आहे तो बघूया. सो टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.